मला एका अवॉर्ड फंक्शनचं इन्व्हिटेशन आलं होतं आणि मीही खूप एक्साइटेड होते त्या फंक्शनला जाण्यासाठी। त्यामुळे सकाळी लवकरच उठले आणि मुंबई गाठली। मुंबईला गेल्यानंतर द लीला हॉटेलला पोहोचले। तिथे गेल्या गेल्या वीरा मॅमला भेटले, कारण की त्यांच्याकडूनच इन्व्हिटेशन आलं होतं। त्यांनी मला माझ्या नावाचं अश्विनी पाटील इन्फ्लुएन्सर असं असलेलं आयडी कार्ड बनवून दिलं। मग ते आयडी कार्ड गळ्यात घातलं आणि मी तिथे जॉईन झाले। आधीपासून खूप लोक तिथे आली होती। मीही एक कप कॉफी घेतली आणि कॉन्फेक्स हॉलमध्ये गेले। इथे गेल्यानंतर मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं, कारण की कोणीच ओळखीचं नव्हतं माझ्या तिथे। त्यामुळे मग कोपऱ्यामध्ये एका टेबलवर मी बसून घेतलं। माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता, कारण की मी पहिल्यांदा असा कुठला प्रोग्राम अटेंड करत होते। ह्याआधी मी अशा कोणत्याही इव्हेंटला गेले नव्हते। इथे खूप मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स, मार्केटर्स आले होते। त्यांना सगळ्यांना बघून खूप भारी वाटत होतं। त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला। मग मी लंच ब्रेकमध्ये द लीला हॉटेल बघण्यासाठी गेले। हॉटेल अगदी भव्य दिव्य आणि खूप सुंदर होतं। इथल्या इंटिरियरवर खास करून एवढं लक्ष दिलं होतं की बारीक बारीक गोष्ट देखील अगदी रेखीव होती। खूप सारे युनिक गोष्टी इथे बघायला मिळाल्या। इकडे एका साईडला ही आर्ट गॅलरी होती आणि इथे खूप छान छान पेंटिंग्स विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। मी त्या पेंटिंग्स बघितल्या आणि त्यानंतर पुन्हा कॉन्फेक्स हॉलकडे गेले, कारण की जेवणाची वेळ झाली होती ऑलरेडी आणि मला भूकही खूप लागली होती। त्यामुळे मग मी मला जे हवं आहे, जे मला आवडतं ते सगळं थोडं थोडं प्लेटमध्ये घेतलं आणि छानपैकी जेवले। त्यानंतर जेवणानंतर नेटवर्किंग ब्रेक होता आणि मग ज्या इथे कंपन्या किंवा जे मार्केटर्स आले होते त्यांच्याशी मी बोलले। काही लोकांनी स्वतःहून येऊन माझा नंबर घेतला किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांशी बोलताना खूप कॉन्फिडंट वाटलं। इकडे रेड कार्पेटवर एक साईडला फोटो सेशन चालू होतं। आलेले इन्फ्लुएन्सर्स इथे फोटो काढत होते। मग मीही काही फोटोज काढून घेतले। नंतर मी पुन्हा कॉन्फेक्स हॉलमध्ये गेले, कारण की इव्हेंटला सुरुवात झाली होती। आज इथे खूप मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO, प्रेसिडेंट आले होते आणि त्यांनी इतक्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी शेअर केल्या की ज्या मी आज पहिल्यांदाच ऐकल्या। इंस्टाग्राम अल्गोरिदमबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी मला आज पहिल्यांदा समजल्या, ज्या मी आठवणीने नोट डाऊन करून घेतल्या। त्यानंतर अवॉर्ड प्रोग्राम चालू झाला। प्रत्येक कॅटेगरीमधल्या वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सरला इथे अवॉर्ड्स देण्यात आले आणि त्यामध्ये माझे फेवरेटही काही इंस्टाग्रामवरचे सेलिब्रिटी होते। आणि त्यानंतर मी तिथून निघाले, कारण की दूरचा पल्ला गाठायचा होता। मला आजच एनीहाऊ घरी जायचं होतं। निघता निघता मी वीराला आठवणीने बाय केलं। इथून बाहेर पडताना मी खूप हॅपी होते, कारण की इथे आल्यानंतर आज मला खूप स्पेशल फील होत होतं। आजचा दिवस अगदी अविस्मरणीय होता।